आम्ही स्नो मध्ये अडकलो. स्नो मध्ये जाम बर्फ आहे सगळीकडे. माय गॉड. नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. कसं विचित्र दिसतंय बघ हे. कसं आम्ही आता गाडीत दिसत असू कारण आम्ही आलो गाडी वॉश करायला आणि बाहेरून गाडीचं वॉश चालू आहे आणि आम्ही दोघा गाडीमध्ये बसलोत मस्तपैकी. कारणच तसं आहे, आम्ही उद्या चाललो. मी माझ्या माहेरी चालले, हा मला सोडायला येतोय. सासरे बुवांसाठी चाललोय, गाडी धुतोय, नाही तर गेलो असतो तशीच घेऊन. कळला काय? लोकांच्या मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आणि आमच्या आता सुरू झाली जून महिना आला आणि मी आता उद्या चालली आहे माहेरी मस्तपैकी. जरा आठवड्याभराचा ब्रेक घेऊन चालली आहे ते पण कारण बाबांनी फरमानच सोडलाय की मला काय माहित नाही, तू यायचंस. त्यामुळे मग आम्ही उद्या निघतोय. संकल्प एक दिवसच राहणार आहे, मला सोडणार आणि रिटर्न येणार आहे. त्याचं आपलं काम बिचारायचं चालू असणार आहे. मी मस्तपैकी आरामानं चालले, पण सगळी कामं आवरून चालले. त्याला पण ब्रेक मिळावा याच्यासाठी मी पण 2-3 दिवस जरी धडपड केली. जेवढं आता झालं माझ्याच्याने तेवढं मी केलं आणि नंतर बघू आता. त्याला असेल जेव्हा तेव्हा काम सुचेल तसं ते होईल. तर म्हटलं 1-2 दिवस तू पण ब्रेक घे. दरवेळेस तो पूर्ण वॉश करून घेतो, पण आता मागच्या वेळेस झाली त्यामुळे मग आज फक्त बाहेरून वॉश चालू आहे. हॅलो, काल आम्ही गाडीत भेटलेलो, त्यानंतर परत गाडीत भेटतोय. आम्ही आता निघालो घरी जायला. मला थोडस दबुडी येणार आहे रिटर्न म्हणून कसं तरीच वाटतंय. त्याला म्हणजे असं त्याच्याशिवाय राहण्याची आता सवय नाही राहिली म्हणून असं वाटत असेल. म्हणून मी खूप दिवस घरी पण जात नव्हती. नाही खरंच मला तर त्याची सवय झाली आणि प्लस कामाची पण सवय झाली. कारण कधी असं चेंज झालं ना पटकन तर वेगळंच वाटतं आणि तो दिवस असा वेगळाच जातो. आता मी एवढी 6 दिवस कामाशिवाय कशी राहणार आहे मला पण नाही माहिती, पण असू दे. आता आराम म्हणजे आराम असतो, आराम करायला पाहिजे नाही का. आणि ह्याला पण मी आता सांगितलंय की आठवणीने तू पण आराम करायचास. अजिबात मोबाईल करू देत, पण जाऊन ऑफिसला अचानक जातो आणि काम करत बसतो. आणि आता मी नाही ना तर जास्त वेळ ऑफिसला थांबेल, असा वेळ आहे हा पोरगा. गोइंग सासरी शिरा नाही, गोइंग सासरी. तर आमचा आता प्लॅन असा आहे की आम्ही आता डायरेक्ट जातोय पालीला. मला असं वाटतंय जानेवारीमध्ये बाबांचा ॲक्च्युली 22 तारखेला बड्डे असतो, 22 जानेवारीला. तेव्हा आम्ही गेलेलो, त्यानंतर आत्ता चाललो डायरेक्ट. 5-6 महिने झाले आणि आता जून उघडलाय. बाबांनी हट्ट केला ॲक्च्युली त्या दिवशी, म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो जाता. नाही तर माझं काय फिक्स होत नव्हतं, वरखालीच होतं. नाही तर आमचा पण दोघांचा काहीतरी प्लॅन ठरलाच असता. पण असं आणि बाबांसाठी मी जाते. आता आम्ही जाणार देवळात आणि तिथून मग मंजिरीकडे. मंजिरीला घेणार आणि मग आम्ही घरी. मंजिरी आणि मी असं आम्ही दोघींनी मिळून असा प्लॅन केला की आपण दोघी राहायला जाऊ. नाही तर एकटं गेलं ना की असं मग करमत नाही, कारण आता खूप अशी सवय झाली ना लोकांची, म्हणजे असं आजूबाजूला खूप जण लागतात. त्यामुळे तर तिकडे एकदम अशी शांतता आहे, गाव असल्यामुळे थोडीशी शांतता, त्यामुळे असं. चला जाऊयात आता आपण. मस्तपैकी पावसाळी वातावरण झालंय आणि आता ॲक्च्युली असं वाटतंय की पाऊस सुरू व्हावा. इतका कंटाळा आलाय त्या उन्हाळ्याचा. हे आता एवढं सुख दिसतंय, म्हणजे एकच झाड चांगलं आहे, बाकी सगळे. आणि आता 15 दिवसात इतकं छान दिसायला गेलंय, मस्त एकदम हिरवगार. हे सगळं असं सुकलंय आणि हे किती मस्त दिसतंय. आम्ही देवळात जाणार होतो पण आमचं कॅन्सल झालंय. माऊ कशी बघते आम्ही यांना घेतलंय आणि निघाले, कारण माऊचा परत भुकेचा टाइम होता. मंजिरी बोलली नको, मग संकल्प बोलला मी नंतर जाऊन येतो. आता आम्ही निघालेत घरी. ए माऊ
हाय करा हाय. आम्ही आता घरी पोहोचलो. वाजलेत 12:30. ते माऊ खेळतीये आणि मंजिरी बसली आहे. सावकाश पाय कसा ठेवलाय बघते 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 कशी करते माऊ. चाली चाली कोण करता. कच्चे मत्ती खोल माझी मत्ती खोल हे आमच्या कशी मत्ती खोल. आजी सोनियाचा दिनू असा दिवस आमच्या आयुष्यातच आलेला आहे. पण सॅडली आज गार्गी नाही आहे माझ्यासोबत, कारण गार्गी गेली आहे माहेरी तिच्या. आणि आज आजी सोनियाचा दिनू का आहे याच्या मागचं कारण आहे ही व्यक्ती. कारण जवळजवळ पेणला म्हणजे पाठवल्यापासून आम्ही तिला लग्न झाल्यापासून ती जाऊ दे मला बोलायचंच नाही, पण फायनली ती आली. आणि याच्या मागच्या शिलेदार आणि ह्या ज्या आहेत ह्या लपलेत नाही आहेत तर ह्या आहेत. आणि आता मी असं मुद्दामून उत्स्फूर्तपणे असं ब्लॉग करून ठेवतोय, कारण आता परत ही वेळ कधी येईल हे आम्हाला येणार. त्यामुळे ही मेमरी ही आयुष्यभर राहील असं मला वाटतं, म्हणून आम्ही रेकॉर्ड करून ठेवतो बाबा. सदर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार म्हणजे हा अजूनच सोनियाचा दिनू प्लॅटिनमचा दिनू का आहे त्याचं कारण आपल्याला कळलेलं आहे. कारण हे एकमेव ऑफिस असं आहे जिथे सोनूताई आली आहे. याच्या अगोदर 3 ऑफिसेस झाले, त्याच्यामधल्या 2 ऑफिसला सोनूताई आलीच नाही. ही ताजी माहिती ज्यांनी पुरवली त्या लपतायत आता, पण कळलं का नाही. हा म्हणून जास्त सोनियाचा दिनू, प्लॅटिनमचा दिनू. मी ॲक्च्युली घरी गेले आणि माझा मोबाईलच खराब झाला. दुसरा जो मी शूट करत होते ना, संकल्पाचा जुना मोबाईल होता तो. आणि मग त्यातून मला शूट करणं म्हणजे पॉसिबलच नाही. आणि जेवढं मी शूट केलेलं होतं त्यामध्ये आणि त्या क्लिप्सच सगळ्या गायब झाल्या. इथून जे मधून मी ज्या क्लिप केलेल्या त्या सगळ्या गेल्या. म्हणजे मला वाटतं हा दुसरा एक ब्लॉग झाला असता, एवढ्या माझ्याकडे क्लिप होत्या आणि त्या सगळ्या त्यातच गेल्या. आता बघू, जर रिपेअर झाला तर होईल, नाही तर मग चला लेंगे असं मला. तोपर्यंत मी माझा स्वतःचा जो मोबाईल होता, म्हणजे ज्याचा कॅमेरा पण ॲक्च्युली हे शूट आता नंतर केलं आहे ते मी त्याच कॅमेऱ्यात केलं आहे, माझ्या मोबाईल स्वतःच्या कॅमेरा. आम्ही ॲक्च्युली गेलो आहे मावशीकडे. ह्या क्लिप आहेत त्या माझ्या 2-3 दिवसानंतरच्या आहेत घरी गेल्यानंतर. म्हणजे घरी येण्याची वेळ जवळ आलेली आणि तेव्हा मी शूट केलेलं. आणि तेव्हा आम्ही गेलेलो मावशीकडे. तर तेव्हासुद्धा मला व्यवस्थित शूट करायला जे जमलं ते केलं मी. माझं असं म्हणजे आत्ता मला संकल्प पण ॲक्च्युली बोललेला की कोणाच्या कम्फर्टमध्ये जर कोण कम्फर्टेबल असेल कॅमेरासमोर तर शूट कर, नाही तर करू नकोस. म्हणून मग मी शक्यतो जास्त ठिकाणी कुठे शूट केलं नाही. आम्ही आमची फॅमिली आहे ती आमच्यासोबतच शूट केलं. बऱ्यापैकी आहे ते मी फोटो आता इथे ॲड करते. घरीसुद्धा गेल्यावर मी घरीसुद्धा तोच रूल फॉलो केला, कारण माझे आईबाबा देखील घरामध्ये शूट करणं कम्फर्टेबल नव्हते. म्हणून मग मी घरात पण जास्त शूट केलं नाही. आणि जेवढ्या क्लिप होत्या छोट्या होत्या, एकदम छोटे मुवमेंट मी कॅप्चर केले आणि ते सगळे त्या मोबाईलमध्ये अडकले. आता काही पर्याय नाही आहे. म्हणून मग मी हा आता ब्लॉग आहे तो मी जेवढं माझ्याकडे आहे आत्ता क्लिप तेवढ्या ह्याच्यात मग मी पूर्ण करते. आणि बघू, जर संकल्पनेला नवीन मोबाईल घेतलाच तर बरं होईल. पण अजून मला असं वाटतं आत्ता अजून तरी नाही घेणार आहे, त्यामुळे मला त्याच्या मोबाईलवरच काम चालवावं लागणार आहे सध्या. असो, चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर आम्ही मावशीकडे जाऊन आलो आणि ही आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही निघालेलो ॲक्च्युली. तर मावशीकडून जाऊन आलो आणि हा आता दुसरा दिवस आहे. अक्षय, मी आणि मंजिरी आम्हाला मला ना ॲक्च्युली जांभूळवाड्याचं आमचं जे देऊळ आहे सिद्धलक्ष्मी महागणपती हा फेमस आहे ॲक्च्युली. बऱ्याच जणांना मला असं वाटतं माहिती असेल. उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि तो नवसाला पावणार आहे मुळात. ह्यावेळेस संकल्प आणि मला जायला नव्हतं भेटलं आणि मला पालीच्या गणपतीला पण जायला भेटलं नव्हतं. म्हणून मग आम्ही ह्या गणपतीला गेलो आणि मंजिरी पण बोलली की मला पण जायचंच होतं. तर मग आम्ही दोघीजण गेलो मस्त आणि आम्ही दर्शन घेतलं.
अगं टाटा करायचं म्हणजे त्याला इकडे जावे ये हा असा माझा ब्लॉग होता. ॲक्च्युली खूप गोष्टी माझ्या मिस झाल्यात, पण पर्याय नाही आता माझ्याकडे, कारण मला ते आता शूट मिळू शकत नाही आहे. त्यामुळे मी हा ब्लॉग आता इथेच संपवते आणि मी आता डायरेक्ट भेटेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, घरीच भेटेल अलिबागला. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. आणि असंच माझ्या ब्लॉगला खूप छान प्रतिसाद देत राहा, खूप छान आशीर्वाद राहू देत तुमचे. आणि थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.